बिंदुताई, हो बिंदुताई, बिंदुताई, हे पहा मी नाश्ता बनवून ठेवला, तुम्ही सगळ्याला देऊन द्यायचा, तुम्ही करून घ्यायचा, मी चालली दुकानावर आता. एवढ्या लवकर चालली का दुकानात? एवढ्या लवकर येते का ग्राहक त्या दुकानात? आता बाई ग्राहक नाही येत लवकर, साफसफाई करा लागते, जाऊन दुकानामध्ये साफसफाई करा लागते, आवर करा लागते, पूजा करा लागते. हो तर मग घरचे काम टाकसान करून जातं का ते? एकटेच किती करत राहीन ते? तर केलं ना मी आता बाई, केलं नाही का मी? बनवला ना नाश्ता, माय काम काय राहते, चहा नाश्ता बनवायचा ना, बनवला मी, पोहा बनवून ठेवला, चहा बनवून ठेवला. आता त्याने म्हटलं फक्त देताच म्हटलं सगळ्याले, तेवढे नाही होईन का त्याच्यानं? आराम केला ना आता माहेरी एवढ्या दिवसपर्यंत. मी गेली काय कुठं? मी तर इथंच करून राहिली ना, इथंच करून राहिली ना. आता आल्या आता करू द्या जरासं, आता मला माझ्या दुकानावर लक्ष देऊ द्या थोडंसं. किती दिवस झाले दिवाळीपासून लक्षच नाही माझ्या दुकानावर. निरा घरामध्ये घुसूळ करून राहिली, कामामध्ये सगळी आवर तशीच राहिली. तर आता दिवाळीचा बिक्रा चांगला झाला असेल ना त्या दुकानात? हा झाला कामापुरता. नाही दुकान तर भल्लं चाललं म्हणते तू. हा तूच तर म्हणत होती 9 वाजेपर्यंत घरी येतं, मग ग्राहकच येते, ग्राहकच राहते, भल्लं दुकान चालून राहिलं, भल्ला बिक्रा झाला असेल. आता घरामध्ये देजो मग जराशे, हा का एकदम त्याजवळच नको ठेवजो पुरा पैसा. आता बाई 2-2, 3-3 पोरं असल्यावर मी घरामध्ये खर्चाले पैसे देऊ काय? आणि असं किती माझ्या दुकानामध्ये बिक्रा होते साड्याचा, आणि मला लोन नाही भरायला लागत काय? 5,000 रुपये लोन भरायला लागते मला दर महिन्याला. ते कुठून भरण? नाही काही तर 2-3 हजार तर घरामध्ये टाक, मग बाकीचे लोन भर. पण आता बाई देऊन राहिले ना हे धीरेचे बाबा देते ना घरामध्ये किराणा दुकानातलं, मग आता साडीच्या दुकानातलं बी देऊ काय? ते सर आम्ही घरातच खर्च करू काय? एवढा लागते का पैसा घरामध्ये? आणि अजून मोहन भाऊजी बी देते, लागलं ते महिन्याचं. माय आहे तर राहू द्या जमा. कुठून येतो मी? आपल्याच कामी पडेल ना समोरच्या ना. बिंदुताई चालली मी दुकानात, ते तेवढं काम करून घ्या तुम्ही. नाश्ता सगळ्याला देऊन द्या, तुम्ही करून घ्या, आणि माय आता पिच्छा सोडा, मला आता दुकान पाहू द्या आता. ठीक आहे ना, देतो मी सगळ्याला नाश्ता देतो, जाय तू पाय तुझं दुकान. बरं आता बाई ठीक आहे, मी जातो माझ्या दुकानात. ललिता ह्या महिन्याला तरी नाही, पण पुढच्या महिन्याला पाहिजो, देतो जरासा खर्च, नाही काही तर 1500 तरी. आता बाई पाहिन मी, साडीवाल्याला बी द्यावं लागते, ते देऊन लोन भरून, आणि मग वाचले किती काय किती तो हिशोब लावून मी पाहिन मी. आता जाता हे नको लावा, ग्रहण नको लावा मले जाऊ दे चुपचाप शांततेनं. ह्या सगळ्या गोष्टी ना रातच्यानं करायच्या, सकाळीच नाही करायच्या, सकाळी. पाहिली बोलली ना कशी पयाली, सटकन निघून गेली, ऐकलं नाही. लय तोंड फुटले गेली आता. तोंड तर पहिलेपासूनच फुटलं म्हणा, पहिलेपासूनच तशी आहे ती. आता तरी थोडीशी सुधारल्यावानी आहे, पहिले तर जास्तच होती, पण आता जास्त शायनिंग मारते. ललिता तू या दुकानात जावाचं सोडून इथं माझ्या दुकानात काय आली? जा ना जराशी साफसफाई आवर पूजा गिजा कर जराशी, ग्राहक येवायच्या पहिले. इकडे तिकडेच नको ढुंढत राहत जाऊ. माया दुकान हे दुकान मायाच होय काय? समजलं? हे दुकान माया जिद्दीनच टाकण्यात आलं. हा मी कधी बी येऊ शकतो. आता चाललीच होती मी, आता दुकानातच चालली होती मायावाल्या. तर आतेबाईला समजत नाही का हो जरा ना? लयच करून राहिले. एक तर दिवाळीच्या टायमामध्ये सगळे पाहुणे आले, ननदबाई आले, भाऊ आले, आणि त्याला दिलं पाठवून भावाच्या घरी, मग तिकडून माहेरी दिलं पाठवून, आणि मग 8-15 दिवस राहून आल्या, आणि आता अजून माझ मागं भिडते आतेबाई. ते बिंदुताईच्या मागं नाही भिडत. माझी काय दुश्मनी आहे आता? मी करून राहिली म्हणून होय काय? केलं नाही पाहिजे म्हणते. घरचेच काम करत राहावं का बिंदुताई वाणी? खाली मुंडकी टाकून खाली मनेवानी मेहंदी. कहून आता काय झालं? आता काय म्हणे आई? आता खर्च दे म्हणते मला दुकानातून घरामध्ये. आता तुम्ही देऊन राहिले, आता 2 दुकान एकच आहे ना आपले, ते साडीचे हेच माय होय, हे बी मायाचं, दोन्ही दुकान एकच आहे ना, तर दोन्ही दुकानातले तुम्ही द्या अलग, मी देईन अलग. हे कोणता व्यवहार होय? हे कोणतं न्याय होय तुमच्या आईचा आत्याबाईचा? तेवढे नाही समजत. मी अलग देऊ का अजून पैसे आता? म्हटलं असं नाही ना, तर दिलेच काय त्या? नाही असंच नाही म्हटलं आतेबाईनं, असंच नाही म्हटलं. खरं कर म्हणे, ह्या महिन्याला नाही तर पुढच्या महिन्याला देतो म्हणे, नाही काही तर 1500 रुपये म्हणे. 1500 रुपयानं काय होणार आहे जमा करायला? मग मी एवढा मेहनत करून मी काय करू? मग मी असे ठणठण गोपालच राहू काय? जलन होऊन राहिली आतेबाईली, जलन होऊन राहिली माईवाले. म्हणतात पैसा जमा करते म्हणतात, नाही तर कोणी शिकवलं असं आतेबाईले. तुम्ही देऊन राहिले ना आता महिन्याचे 4-5 हजार, मला देवाची काय गरज? माझ्या लोन नाही भरू मी, घरामध्येच देऊ का पुरा पैसा? लोन कधी भरू मग मी? समजत नाही आता पहिले तेवढं बी. होऊन राहिला ना तुझ्या बिक्रा, होऊन राहिला ना साडीचा चांगला, देऊन दे जो. मग ते 1500 रुपये तो देऊन दे जो, खुलून जाईन तेवढीच आई. काय करतो? मी नाही देत, मी घरामध्ये 1 रुपया देत नाही. मी लोन भरतो आणि पुरे पैसे जमा करतो, आपल्या पोराला काम येईल, नाही तर आपल्या भविष्यासाठी, पोराच्या लेकराच्या भविष्यासाठी. तुम्ही देऊन राहिले नाही एका इकडून, काय दोघं देवा काय? म्हणजे एवढं आपणच खातो काय?
ते नाही खात का? आपणच खातो काय? आणि ते राकेश बापूजी काजल येतात 8-15 दिवस असेच राहतात ना, चालले जाते. त्याला काम नाही मागत मग आता त्याला बी मागा मग थोडंशे. जाऊ दे ना ललिता, राहू दे ना. आता एकत्र कुटुंबामध्ये एवढी लहान लहान गोष्टी नाही लक्षात आणि मला ठेवा लागत, नाही लक्ष द्यावं लागत. जाऊ दे, नको. नाही देवाचे तुला नको देऊ, देवाचे दे, मी देऊन देईन जास्तीचे. तुम्ही काऊन द्यान? तुम्हीच खाता काय जास्त? तुम्हीच करता काय? आतापर्यंत तर तुम्ही हमालीच केली. घे 100 न घे 200, पुरे काम तुम्हीच केले. माल तिकडे पीक पाणी आलं का तिकडे नेवाचं काम तुमचं, सगळं काम तुमचं. म्या होय तर तुम्हाला इथं दुकानात लावलं, नाही तर हमाली तर करत होते. वावरामध्ये सांगितलं कामाचे, काही भेटत नव्हतं. आता तरी मान पैशामध्ये खेळून राहिले, पैसे दिसून राहिले तुम्हाला. मी म्हणून आईले 1000 रुपये मी जास्त देतो म्हणून ललिताला नको म्हणून मी समजावून आईले. बस जा आता, होय दुकानात जाय तू. काऊन तुम्ही 1000 रुपये जास्त द्या? काही गरज नाही देवाची. मीच रातच्यानं समजावतो बरोबर. आई बिना कधी कधी जास्तच करते. आता हिने कायले मागायला पाहिजे पैसे? आता तिचं ते करते. आता बाई आजकाल जास्त हुशारी दाखवून राहिले. त्याला वाटते का ललिता ऐकून राहिली, ललिता ऐकून राहिली, ललिता ऐकून राहिली. काहीपर्यंत ऐकन ललिता, ऐकन असा हबुऱ्या बसवून कनी तर त्याला समजणार नाही का कोण केलं काय केलं म्हणून. एक तर दिवाळीच्या टायमामध्ये बिंदुताईले पाहुण्या पराईमध्ये दिलं पाठवून भावाच्या घरी. माया दुर्लक्ष झालं दुकानात. आणि आता आल्या त्या तर आता त्याला ते बी त्याच्या डोळ्यामध्ये सलून राहिलं. आता पैसे मागते. थांबा म्हणा, मी पैसे देत नाही. यायले घेरेच्या बाबाला बी पैसे देऊ देत नाही. हे बी कसे पैसे देते तर माहितच पडते. आता दोघांच्या दोन्ही दुकानातले पैसे आता मीच जमा करतो. आता यायले देऊ देत नाही आणि मी देत नाही. आता बाईले काय वाटते का मी त्या म्हणून तर मी देऊन देईन पैसे? बिलकुल नाही. मी बी ललिता आहे. थोडं आता आहेच मला. बिंदुताईले पाठवलं, बिंदुताई जात नव्हत्या, जाणून बुजून पाठवलं बिंदुताईले. जाय म्हणजे कामाचा बोजा मावर पडला पाहिजे. केलं नाही का? केलं म्या, करतो मी. पण एवढे जास्त करा तर मग तर मी चालबाजी खेळलंच. मग मी ललिता होय. ते बी झालं किती बी झालं तरी. थांबा म्हणा आता, कशा त्याला खर्च पाहिजे कसा माहित पडते. आता हे नाही यायच्या इकून नाही ना, मा इकून नाही. अरे या ताई, या बरं झालं लवकरच केली साफसफाई पूजा घ्या. या आई हे घे 10,000 रुपये. आज मजुऱ्या तोडासाठी काढलो पैसे, तर घर खर्चासाठी बी काढून घेतले. घे 10,000 रुपये घे आणि महिनाभर आता चालते नाही. हो चालते, महिनाभर चालते आता. आणि मजुऱ्या दिल्या काय आज? असं बरं केलं. काय करतो ताई, काम झालं मजुऱ्या देऊन दिले. काढले एक फट्टे पैसे मजुऱ्यासाठी, तर घर खर्चासाठी बी काढून घेतले, देऊन दिले मजुऱ्या. आता अजून 8 दिवसानं येते अजून कापूस चाले. 8 दिवसानं अजून यावं लागेल मग. हो. आणि तू रे मदन, तू काय देतो? आई देतो मी उद्या देतो मी. आज बरं देजो, उद्या देजो. माहित पडते कसे देते उद्या पैसे. 1 रुपया यायला देऊ नाही देत. घेऊ बिंदू, घे ठेव 5,000 रुपये. तू ठेव 5,000 रुपये माझ्यावर दे. लागलं काय लागलं ते घेऊन येत जातो. हो आता बाई ठीक आहे. मंजुराबाई, हे काऊन लढून राहिले दुकानासमोर? काय माहित बापा काय झालं तर. सगळं झालं, सगळं गेलं, सगळं संपलं करून राहिली बापा. समोताबाईला माहित नाही वाटते. समोताबाई घरातच राहते ना घुसून. सुना राहते, कामं करायला तरी मी घरातच राहते समोताबाई. चोरी तर नाही झाली हो मंजुळाबाई हिच्या दुकानात? चला बरं जाऊन तो. हो चाल बरं, चल पहिले त्या समोताबाईला सांगतो मी तू सून लढून राहिली म्हणून. मग चाल. हो चला बरं. त्याला माहितच नाही त्याची सून काऊन लढून राहिली काऊन नाही तर. समोताबाई, समोताबाई अमाय मंजुळा दर्शुची मा या ना, या तू ये इकडे. समोताबाई काय घरातच बसली राहते बापा? काय काम करतं सुनाईले झोपून ठेवतो ना तूच काम करतं काय? तर काही माहित होते तुला घराच्या बाहेर काय सुरू आहे काय नाही? काही माहित होते? घरातच राहते बसून. आम्हाला म्हणतं ये घरामध्ये. जराशी बाहेर निघत जाईन, जराशी पाहत जाय ना. काऊन काय झालं तर बाहेर? आता झगडा भांडणं होतच राहते बापा. दारू पेतेत लोक भांडत राहते. आता काय मी काय झगडे भांडणं पाहिले बाहेर उभी राहू काय? काय झालं सांग? अहो समोताबाई तू सून गाडी लढून राहिली बापा दुकानाच्या समोर. तो पोरग बी आहे मदन आणि ललिता गाडी लढून राहिली बापा. आता झालं सगळं संपलं. आता मी काय करू? अशी तशी गाडी लढून राहिली बापा. काय न होतं काऊन नाही तर. लढून राहिली? तिच्यावर काय आफत आली बापा? साधी नाश्ता करून दुकानात जातो म्हणून गेली ना. चला समोताबाई दुकानात चला. पहा मदन भाऊच्या दुकानातच आहे दोघं बी. तिथं बाहेरच लढून राहिली. भली लढून राहिली, भली लडबड करून राहिली. चला बरं काय झालं काय नाही तर चला बरं. धैर्य तर घरीच आहे गड्या. धैर्य घरीच आहे. एकटीच तर गेली होती ती दुकानात. मग असं काय झालं तिने लढाले? काय माहित काय झालं तर. चला तुम्ही चला तर पाहतो. चला बरं पाहतो काय झालं काय नाही तर.
लावलं होतं मी कुलूप, रोजच्या सारखंच लावलं होतं मी. जशी रोज कुलूप लावतो तशी काल रातच्या बी कुलूप लावलं ना, घरी आली. आणि काय कुठून काय झालं, कसं झालं, काय झालं मलाच नाही समजून राहिलं. पुरा साडीचा माल बी गेला, पुरा माय पैसे बी गेले पुरे. काय झालं वा ललिता, काहून लढून राहिली वा मदन, काहून काय झालं? आता बाई सगळं संपलं, सगळं खतम झालं. दुकानातला माल पुरा चोरी गेला, पैसे बी चोरी गेले. 25,000 रुपये होते, पुरे चोरी गेले. आता तुम्हाला मी कसे पैसे देईन? आता लोन कसं भरू मी? आता लोन भरा लागते आता 15 तारखेला. कसे भरून मी? काय बोलतो, पुरा माल गेला? साड्या पुऱ्या गेल्या काय? हो आता बाई पुऱ्या साड्या गेल्या, पुरं दुकान खाली झालं आणि पैसे बी गेले, सगळं संपलं. आता मग कोणाची नजर लागली, काय झालं तर काय माहित. लावली नव्हती बरोबर कुलूप गिलूप, बरोबर नव्हती लावली? लावलं होतं ना त्या बाई, बरोबर लावलं होतं कुलूप गिलूप, बरोबर लावलं होतं. कुलूप फोडलं ना त्यानं, कुलूप फोडलं आणि सारं खतम झालं, सगळं नेलं. आता काय करू मी? आता कुठं जाऊ मी? चल घरी चाल पहिले मदन, चल घरी. बल्ली पाहिजे दुकान समोर, चल बरं घरी चाल पहिले. इथं दुकानाच्या समोर लढू नको, चल घरी चाल पहिले. हो चाल बरं ललिता, चल घरी चल, पाणी पिणी पे, बरं वाटन तुला. चल काही नाही होत, झालं ते झालं, जाऊ दे. 25,000 होते ना. अहो पण माझ्या साडीचा 5 लाखाचा माल गेला ना, 25,000 थोडी. बाप्पा हो 5 लाखाचा माल भरली होती का दुकानात? हो ना मंजुळा काकू, 5 लाखाचा माल भरला होता ना, पुरा गेला. मी झाली बरबाद. टेन्शन नको घेऊ, काही नाही होत. रिपोर्ट करा, भेटून जाईन माल. घरी चाल पहिले, मग पाहू काय करायचं काय नाही. बस इथं लढू नको, लढणं बंद कर, काही नाही होत. बिंदू पाणी आणजो 1 गिलास. हो आता बाई आणतो. काऊन रडून राहिली ललिता? काय झालं ललिताला, काय झालं आता बाई? काऊन रडून राहिली? तू दुकानात गेली होती ना? पाणी दे पहिले, पाणी दे तिले, पाणी दे पहिले. घे पाणी पे ललिता, पाणी पे, चिंता नको करू. आता बाई पाणी कशी पिऊ मी? पाणी पिवायची मी इच्छा होत नाही बाई. तुम्ही म्हणे खर्चाले पैसे दे, लागली मा पैशाले नजर. काय झालं काय नाही, मा दुकानाला नजरच लागली, कोणाची लागली तर पुरं एका रातोरात पुरं संपलं. काऊन काय झालं पण आता बाई? बापूजी काय झालं? चोरी झाली वहिनी, चोरी झाली. साडीचा माल पुरा चोरी गेला आणि 25,000 होते का गल्ल्यामध्ये, ते बी गेले वाटते. रातोरात चोरी झाली? कालच तर रात्री दुकानातून 9-9:30 वाजता आले ना ललिता. कुलूप गिलूप नाही लावली होती काय? तर लावलं होतं रोजच्या वाणीच कुलूप लावलं आणि घरी आली. काय माहित अर्ध्या रात्री काही झालं होतं, अर्ध्या रातचं होते. नाही बाई, पुराच माल गेला का मग हो ललिता? हो ना बिंदुताई, पुरा 5 लाखाचा माल गेला पुरा आणि 25,000 बी गेले. आता काय करू? आता बाई म्हणते पैसे दे. आता कुठून देऊ मी पैसे? आता लोनचा हप्ता कुठून भरू मी? लोन बी आता डोक्यावर आलं, कुठून भरू मी? ते लोक येतील आता घरावर, दुकानावर. आता मला नेतील, काय करतील काय माहित. आता करू कशी, भरू कशी, काय करू? टेन्शन नको घेऊ. लोन भरायचं आहे ना, मदन भरून देईन. मदन किती रुपये आहे तर भरून देतो ते. हो आई, मी लोन 5,000 रुपये आहे, तर मग घरात खर्चाला नाही देणं होणार. मग हिच्या दुकानाचं लोन भरून तो मग घरात खर्चाला नाही देईन मग मी या महिन्याला. चालन बापा, नको देजो घरात खर्चाला, नको देजो. तिचं लोन भरजो बापा पहिले. आता तिची काय गलती बिचारीची, झाली चोरी तर नको देजो ह्या महिन्याला खर्चाले पैसे, नको देजो. आता बाई माझ्यानं झालं हे सगळं, घरचा खर्चाले पैसे बी नाही, दुकानात लोन आता यायला भरायला लागून झालं माझ्या दुकानाचं. तू स्वतःला नको कोसू, होणारी होते ठीक आहे, नाही तर नाही लेखाले जाऊ दे. आता बाई आता दुकानातला माल तर पुरा गेला चोरी. आता मी काय ऐकू? साड्याच नाही राहिल्या, ते तर काहीच नाही राहिलं. एक चिंधी नाही ठेवली त्यानं, सारं सप्पा करून गेले. पाहून ठेवलं होतं का काय? तर आता मी काय करू? आता माल कसा भरू मी? आता चांगलं चालत होतं तर. थांबून जाय आता, 15 दिवस थांबून जाय म्हणून मी त्या सासरे बुवाले म्हणतो, ते भरून देतील माल. मोहनले म्हणतो, मोहन घेऊन भरून देईन माल तुले दुकानात, मग एकत्र राहायचो. हो आता बाई माल भरून घेईन मी दुकानामध्ये, मग लागन तर मी देऊन देईन पैसे. हो देत राहतो समोर. बरं ठीक आहे, आता लढू नको, पाणी पे चल. ललिता लोन किती तारखेला पडते भरायला लागते? ते आता 15 तारखेला. तुम्ही माझ्या अकाउंट मध्ये टाकून द्यायचा 5,000 रुपये, माझ्या अकाउंट मधून कटून जाईल. टाकून द्या आताच्या आता 5,000 रुपये माझ्या अकाउंट मध्ये कटून जाईल 15 तारखेला. बरं ठीक आहे, मी हिच्या अकाउंट मध्ये देतो टाकून 5,000 रुपये. मग घरी नाही देत आता ह्या महिन्याला. हो दे टाकून तिच्या अकाउंट मध्ये. लोन भरू दे बापा, ते लोनचे लोक येतील अजून दारावर घरावर बोलतील, ते भरून जाऊ दे. दे टाकून, नको दे ह्या महिन्याला.